जळगाव जिल्हा आणि रावेर तालुका केळीसाठी भारतभर प्रसिद्ध आहे। मात्र गेल्या 6 महिन्यांपासून केळीचे भाव मोठ्या प्रमाणात कृत्रिमरित्या घसरल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे। या पार्श्वभूमीवर जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज बुधवारी रावेर येथे बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात केळी उत्पादक शेतकरी, बाजार समितीचे प्रतिनिधी आणि व्यापारी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेतली। बऱ्हाणपूर येथील बाजार समितीत लिलाव पद्धतीने केळीचे भाव निश्चित होतात आणि हे भाव संपूर्ण भारतभर मानले जातात। बऱ्हाणपूर येथील व्यापाऱ्यांनी ठरवून कमी केलेल्या भावाचा फटका जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांनाही बसला आहे। या सर्व समस्यांवर तोडगा म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जळगाव जिल्ह्यातील केळी पिकवणाऱ्या रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर आणि बोदवड या तालुक्यातील बाजार समितीचे प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी आणि व्यापारी प्रतिनिधी यांची संयुक्त समिती केळीचे भाव निश्चित करेल अशी सूचना मांडली। येत्या आठवड्याभरात ही समिती तयार केली जाणार आहे। त्यासोबतच केळीची निर्यात वाढावी म्हणून केळीची प्री कुलिंग सेंटर्स आणि कोल्ड स्टोरेज जळगाव जिल्ह्यात निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे, विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार केळी उपलब्ध करून देणे या बाबींसाठीही पाठपुरावा करू असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। जळगाव जिल्ह्यातील केळीचे भाव स्थिर आणि वस्तुनिष्ठ राहावेत म्हणून बऱ्हाणपूर बाजार समितीशी समन्वय ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले। जळगाव जिल्ह्यात गाजत असलेल्या बोगस पीक विमा प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, त्यात कोणालाही सोडण्यात येणार नाही असा इशाराही श्री घोगे यांनी दिला। आज केळी भावाच्या संदर्भात रावेर APMC मध्ये आपण एक बैठक बोलवली होती। त्यामध्ये DDR साहेब होते, SAO साहेब होते, SDO साहेब, तहसीलदार मॅडम आणि आपले रावेर, यावल आणि चोपडा इथले APMCचे आपले संचालक आणि सभापती हे होते आणि त्यासोबतच प्रगतिशील शेतकरी आणि त्यानंतर एक्सपोर्टर्स आणि व्यापारी प्रतिनिधी हे सर्वजण आज इथे उपस्थित होते। यामध्ये यासोबतच बुऱ्हाणपूरचे जे APMCचे संचालक आहेत ते देखील इथे उपस्थित होते। तर या सर्वांच्या माध्यमातून आता जे केळीचे भाव आहेत ते पूर्ण इयर राऊंड आपल्याला कसे स्टेबल ठेवता येतील आणि त्याच्यामध्ये जे प्राईसचं जे आर्टिफिशियल मॅनिप्युलेशन किंवा फ्लक्च्युएशन हे कशा प्रकारे होत आहे या सगळ्या बाबतीत आणि त्याच्यामध्ये काय आपल्याला सोल्युशन्स काढता येतील यासाठीची एक सांगोपांग चर्चा झाली। त्यामध्ये जिल्हा स्तरावरती एक सगळे APMCचे आणि आपले शेतकरी प्रतिनिधी आणि व्यापारी प्रतिनिधी अशी एक कमिटी APMCच्या माध्यमातून तयार करण्याबाबतचं डिसिजन झालं आणि त्याच्या समन्वयाने जी बुऱ्हाणपूरची APMC आहे त्याच्यासोबत समन्वय साधून तिथला जो डेटा आहे तो डेटा आपल्यासोबत डेली शेअरिंग करण्याबाबतचा पण बुऱ्हाणपूरच्या APMCच्या संचालकांनी मान्य केलेला आहे। बुऱ्हाणपूरच्या कलेक्टर महोदयांशी पण माझं बोलणं झालेलं आहे या सर्वांच्या बाबतीमध्ये आणि अशी अपेक्षा आहे की इथून पुढे जे रेटचं जे स्ट्रीमलाइनिंग आहे ते करण्यात येईल। हे करण्यासाठी आणखी बाकीची पेरिफेरीची जी आवश्यकता आहे जसं की कोल्ड चेन असेल, कंटेनर फ्रेट टर्मिनल असेल, ड्रायपोर्ट असेल, केळीचा प्रक्रिया उद्योग असेल या सर्वांबाबत जो वितर पुरवठा आहे या सर्वांच्या बाबतीत पण चर्चा झाली आणि त्यामध्ये पण ज्या काही शासकीय योजनांच्या माध्यमातून आणि लोकांच्या सहभागातून जे काही आपल्याला उपाययोजना करता येतील त्याबाबतच्या सर्व उपाययोजना करण्याबाबतची चर्चा तसेच डिसिजन्स घेण्यात